लास्ट लेक्चर मध्ये आपण डेरिव्हेटिव्ह स्टडी केलेत, पण कोणत्या टाइपच्या फंक्शन्सचे? इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सचे. बरोबर आहे की नाही? म्हणजे इनव्हर्स फंक्शन काय असतं ते आधी आपण माहिती केलं. इनव्हर्स फंक्शन काय असतं? तर जर कधी एखादा फंक्शन असेल, सपोज y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, जसं की फॉर एक्झाम्पल y इक्वल टू काहीतरी असेल एक्स स्क्वेअर, म्हणजे हे जे ओरिजिनल फंक्शन असेल त्या ओरिजिनल फंक्शनचा जर कधी आपल्याला इनव्हर्स बनवायचा असेल तर त्याचा इनव्हर्स कसा येणार? तर या f ला आपण इकडे शिफ्ट करणार, म्हणजे f इनव्हर्स ऑफ y होणार तो, आणि हा इक्वल टू x. म्हणजे आपण असं करतो इथे की जे फंक्शन इन टर्म्स ऑफ, हे जे फंक्शन आहे ते इन टर्म्स ऑफ x आहे, त्याला आपण आता इन टर्म्स ऑफ y बनवतोय. म्हणजे जेव्हा x y इथं सेपरेट होता तेव्हा हे ओरिजिनल फंक्शन होतं, आणि जेव्हा आपण x ला सेपरेट केला तेव्हा हा झाला इनव्हर्स फंक्शन. मग तसं आता इथे पहा, हे ओरिजिनल फंक्शन आहे, हे फंक्शन मध्ये इथं व्हेरिएबल x दिसतोय. आता x ला आपण सेपरेट करणार, स्क्वेअरला तिकडे शिफ्ट करणार, म्हणजे x इन टर्म्स ऑफ y तयार झाला आता. ठीक आहे, याला म्हणणार आपण इनव्हर्स फंक्शन. हे आहे ओरिजिनल फंक्शन. हे काम आपण केलं होतं लास्ट लेक्चर मध्ये, हे समजून घेतलं होतं. आठवतंय का प्रत्येकाला? ठीक आहे, बोलू नका, लक्ष द्या इकडे. आता लक्ष द्या इकडे. आता या ठिकाणी आपण लास्ट लेक्चर मध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन स्टडी केला होता. तर त्याच्या आधी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे इनव्हर्स फंक्शन काय असतं हे माहिती करून घेणं आहे. मग इनव्हर्स फंक्शन काय असताना हे आपण सगळ्यात आधी माहिती करून घेतलं. एखादा फंक्शन असेल y इक्वल टू एफ ऑफ एक्स या फॉर्म मध्ये, तर याचा इनव्हर्स आपण कसा तयार करतो की हे जे y इन टर्म्स ऑफ x आहे ना, तर याला आपण x इन टर्म्स ऑफ y बनवतो अशा पद्धतीने. याला म्हणतो आपण इनव्हर्स फंक्शन. हा कसा काय आला? या f ला इकडे आणल्यानंतर f इनव्हर्स ऑफ y, आणि इकडे राहणार फक्त x, म्हणजेच x इक्वल टू f इनव्हर्स ऑफ y असं आपण बनवून घेतलं. याला म्हणतो आपण इनव्हर्स फंक्शन, आणि हे आहे ओरिजिनल फंक्शन. मग जसं की एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं होतं की y इक्वल टू एक्स स्क्वेअर असेल समजा, तर हे आलं आपलं ओरिजिनल फंक्शन, आणि यालाच आपण इनव्हर्सच्या फॉर्म मध्ये करायचं असेल तर काय करणार? स्क्वेअरला शिफ्ट करणार, y स्क्वेअर इक्वल टू एक्स, म्हणजे एक्स स्क्वेअर एक्स इक्वल टू वाय स्क्वेअर. हे झालं इनव्हर्स फंक्शन. मग ओरिजिनल फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह असतो. ओरिजिनल फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे आता याचा डेरिव्हेटिव्ह कसा येणार बरं? लेफ्ट हँडला आपण डी बाय डी एक्स, राईट हँडला आपण डी बाय डी एक्स अप्लाय करतो आपण, म्हणजे हा लेफ्ट हँड वाला काय बनणार? डी बाय डी एक्स ऑफ वाय इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर. आणि एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे काय येतो? ट्वाइस एक्स. म्हणजेच आपण याला असं लिहू शकतो की डी वाय बाय डी एक्स इक्वल टू ट्वाइस एक्स. इथपर्यंत समजलं काय केलंय आपण? तर जे ओरिजिनल फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा कॅल्क्युलेट करायचा ना, हे आपण मागच्या पूर्ण एक्सरसाइज मध्ये शिकलेलो आहे, राईट? मग ह्याच फंक्शनचा जर कधी आपण इनव्हर्स फंक्शन घेतला, मग ह्या इनव्हर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आपण कसा घेणार? तर नेहमी लक्षात ठेवा, आपण आतापर्यंत जे ओरिजिनल फंक्शन होतं म्हणजे एफ ऑफ एक्स, याचा जो डेरिव्हेटिव्ह घेतला तो आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स कॅल्क्युलेट करत आलोय. बट याचा जो इनव्हर्स आहे त्याच्यामध्ये आपल्याला याला जर कधी डिफरन्शिएट करायचं असेल तर ते डिफरन्शिएट करताना आपल्याला व्हेरिएबल हा y कन्सिडर करावा लागेल. म्हणजे या केसमध्ये आपण विथ रिस्पेक्ट टू x डिफरन्शिएट केला, या केसमध्ये आपण विथ रिस्पेक्ट टू y डिफरन्शिएट करणार आहेत. मग विथ रिस्पेक्ट टू y जर कधी डिफरन्शिएट करायचं असेल तर ते कसं तयार होणार? मग डी बाय डी वाय ऑफ लेफ्ट हँड साइड अँड डी बाय डी वाय. आतापर्यंत इथे x येत होता, का x लिहित होतो आपण? म्हणजे डी बाय डी एक्स लिहित होतो का? कारण की विथ रिस्पेक्ट टू x आपण डिफरन्शिएट करत होतो, म्हणून डी बाय डी एक्स येत होता. पण आता विथ रिस्पेक्ट टू y आहे ना, म्हणून डी बाय डी वाय येणार इथं. ठीक आहे ना? राईट हँड मध्ये काय आहे? वाय स्क्वेअर. मग याचा डेरिव्हेटिव्ह कसा घेणार आपण? तर आतापर्यंत जसं आपण x साठी डेरिव्हेटिव्ह घेत गेलोय ना, तसाच डेरिव्हेटिव्ह बिलकुल y साठी घ्यायचा आहे. तर इथे y स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह येणार मग ट्वाइस y. म्हणजे आपल्याला कोण मिळाला? dx बाय dy मिळाला. आपल्याला मिळतोय dx बाय dy.
हा डेरिव्हेटिव्हच आहे, हा पण डेरिव्हेटिव्हच आहे. पण हा डेरिव्हेटिव्ह कोणाचा आहे? ओरिजिनल फंक्शनचा. हा डेरिव्हेटिव्ह कोणाचा आहे? इन्व्हर्स फंक्शनचा. क्लिअर झालं प्रत्येकाला? आता काय आहे ना, की या फंक्शनला आपण इन्व्हर्सच्या फॉर्ममध्ये बनवून घेतला, राइट? आणि त्या इन्व्हर्सचा डेरिव्हेटिव्ह घेतला. कधी-कधी असं पण होतं, की आपल्याला ओरिजिनल फंक्शनला इन्व्हर्सच्या फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करता येत नाही तेवढ्या इझिली. जसं की आता एक एक्झाम्पल घेऊन दाखवतो तुम्हाला, की y काहीतरी x³ + x + 4 हे एक ओरिजिनल फंक्शन आहे सपोज. ठीक आहे? याच्यापासून जर कधी आपल्याला इन्व्हर्स फंक्शन बनवायचं असेल याच्यापासून, तर याच्यापासून इन्व्हर्स फंक्शन बनवण्यासाठी आपल्या माइंडमध्ये काय गोष्ट यायला पाहिजे, की xला एकट्याला एका साइडला काढायचं आहे आपल्याला. मग इथून एकटा x एका साइडला यायला पाहिजे. असं जर कधी करायचं असेल तर काय करू शकताय तुम्ही इथे? सर एक काम करा, ह्या yला इकडे 4 ला इकडे शिफ्ट करा म्हणजे y - 4 = x³ + x. आता इथून तुम्ही काय करू शकताय? जास्तीत जास्त तुमच्याकडनं इथून x कॉमन निघणार आहे. बाकी पुढचं काहीच करता येणार नाही. म्हणजे याचा अर्थ असा होतोय, की या फंक्शनला आपल्याला एका साइडला एकटा x उरला पाहिजे आणि मग इकडे बाकीच्या दुसऱ्या टर्म्स असल्या पाहिजे. असं बनवता येत नाहीये. बनवता येईल का याला? नाही करता येणार. तुम्ही ट्राय करून पहा वाटलं तर. एकटा x एका साइडला राहू द्यायचा आहे ना आपल्याला. तुम्ही काय करा, नाही ना सर मग एक काम करा ना, या x² + 1 ला शिफ्ट करून टाका इकडे लेफ्ट हँडमध्ये. हा इकडे आहे y - 4. त्याच्या डिनोमिनेटरला x² + 1 एकटा x आला सर इकडे. ही टर्म इकडे गेली. पण मग इकडे पण x आहे ना. इकडच्या साइडला x राहायला नको. x फक्त एकच साइडला असला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे मग याचा अर्थ असा होतोय, की सर याला जर तुम्ही शिफ्ट केला तर हा राहून जातो आणि याला शिफ्ट केला तर हा इथं राहणार. कोणता ना कोणता x एका साइडला राहणार, दुसऱ्या साइडला x राहणार. म्हणजे दोघं साइडला x राहून जाईल. दोघं साइडला x नको. एकच साइडला x आणि एकटा असला पाहिजे. म्हणजे मग याचा अर्थ असा होतोय, की आपल्याला ह्या फंक्शनला इन्व्हर्सच्या फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करता येत नाहीये. मग या फंक्शनला इन्व्हर्समध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी खूप जास्त कॉम्प्लिकेशन्स होत आहेत. पण मग तरी पण आपल्याला जर कधी इन्व्हर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असेल, जसं हे ओरिजिनल फंक्शन आहे, याचा हे इन्व्हर्स फंक्शन याचा डेरिव्हेटिव्ह आपण घेतला विथ रिस्पेक्ट टू y डिफरंशिएट करून तेव्हा मिळाला आपल्याला इन्व्हर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. तसाच या फंक्शनच्या इन्व्हर्सचा जर कधी आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असेल, तर त्यासाठी आपल्याला ना एक शॉर्टकट शिकायला मिळालेला आहे. तो शॉर्टकट मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये पण सांगितला होता. कोणता? तर जर कधी dy/dx असेल, तर याला आपण ना 1/dx/dy लिहू शकतो किंवा dx/dy असेल, तर याला आपण 1/dy/dx असं लिहू शकतो. हे दोन फॉर्म्युले खूप इम्पोर्टंट आहेत या एक्सरसाइजमध्ये. ठीक आहे? हा dy/dx म्हणजे काय? डेरिव्हेटिव्ह. कोणाचा? ओरिजिनल फंक्शनचा. आणि हा dx/dy म्हणजे काय? डेरिव्हेटिव्ह. कोणाचा? इन्व्हर्स फंक्शनचा. एवढी तर आयडिया तुम्हाला इथून आलेली आहे. बरोबर आहे की नाही? dy/dx म्हणजे कोण असतो? ओरिजिनल फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. इन्व्हर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? dx/dy. आणि हे दोघं एक दुसऱ्यांसोबत रिलेट करतात. यांच्यामधलं रिलेशन असं आहे. मग जर कधी आपल्याला dy/dx माहिती असेल, dy/dx म्हणजे कोण? ओरिजिनल फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. तो जर माहिती असेल ना आपल्याला, तर त्याच्यापासून आपण dx/dy कॅल्क्युलेट करू शकतो. म्हणजे dx/dy कोण आहे ॲक्चुअली? इन्व्हर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. मग या ठिकाणी आपल्याला याच्या इन्व्हर्सचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असेल, या फंक्शनच्या इन्व्हर्सचा डेरिव्हेटिव्ह, तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार? तर त्यासाठी आपल्याला ना याचा डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेता येईल. याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार बरं सांगा? dy/dx = x³ चा डेरिव्हेटिव्ह 3x² + 1. झाला डेरिव्हेटिव्ह. हा कोण मिळाला आपल्याला? dy/dx जो की ओरिजिनल फंक्शनचा आहे. पण आपल्याला जर कधी डेरिव्हेटिव्ह इन्व्हर्स फंक्शनचा पाहिजे असेल, याचा तर इन्व्हर्स बनवता येत नाही आपल्याला. आणि त्या इन्व्हर्सला डिफरंशिएट करता येत नाहीये. कारण की जोपर्यंत इन्व्हर्स फंक्शन माहित नाही तोपर्यंत त्याला आपल्याला डिफरंशिएट करता येत नाहीये. बट आपल्याकडे दुसरा वे आहे. दुसरा वे कोणता आहे? की ओरिजिनल फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेऊन टाका आणि ह्या डेरिव्हेटिव्हला म्हणजे dy/dx ला इथे पुट करा. म्हणजे आपल्याला मिळून जाणार dx/dy जो की इन्व्हर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह असतो. म्हणजे मग आपण याच्या इन्व्हर्सच्या डेरिव्हेटिव्हसाठी काय करणार आता? ही व्हॅल्यू घेणार इथे. इक्वल टू
हा वरचा 1 अपॉन डीवाय बाय डीएक्स. डीवाय बाय डीएक्स किती आहे 3x² प्लस 1. 1 अपॉन 3x² प्लस 1 आला इनवर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. बट हा इनवर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह इन टर्म्स ऑफ x दिसतोय. इनवर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह इन टर्म्स ऑफ y असला पाहिजे. बरोबर आहे की नाही? मग आपण काय करणार तर x ची व्हॅल्यू किंवा x चं रिलेशन y सोबत कसं आहे ना ते पाहणार. आणि ह्या रिलेशन मधून आपण x ची व्हॅल्यू इथे घेणार आहेत किंवा मग ह्या रेडीमेड फंक्शनची व्हॅल्यू आपण इथे घेणार आहेत. असे वेगवेगळे फंक्शन्स आपण एक्झाम्पल मध्ये पाहणार आहेत. जेव्हा एक्झाम्पल सॉल्व्ह करू अजून तेव्हा मी तुम्हाला डिटेल मध्ये या गोष्टी सांगेल की काय आहे कसं आहे. एक ओव्हरव्ह्यू मी तुम्हाला सांगितला की आपल्याला असं असं करायचं आहे. कळतंय काय सांगतोय. आता एक्सरसाइजचा फर्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. एक्सरसाइज 1.2. आता सध्या मोस्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युला आपल्यासाठी कोणता आपण स्टडी केला आहे dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन dx बाय dy किंवा dx बाय dy इज इक्वल टू 1 अपॉन dy बाय dx. ठीक आहे. हा आहे डेरिव्हेटिव्ह, हा पण आहे डेरिव्हेटिव्ह, बट हा कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे ओरिजिनल फंक्शनचा आणि हा कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे इनवर्स फंक्शनचा. ठीक आहे. मग एक्सरसाइज 1.2 मध्ये आपल्याला फर्स्ट क्वेश्चन काय दिलाय बुक आणलंय दाखवा. क्वेश्चन मध्ये म्हटलेलं आहे फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन y इक्वल टू f ऑफ x. म्हणजे y इक्वल टू f ऑफ x असं एक फंक्शन दिलेलं आहे आपल्याला काहीतरी आहे समजा. ठीक आहे. पण याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे जे गिवन फंक्शन आहे ओरिजिनल फंक्शन त्याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा आहे. काय म्हटलंय पुन्हा एकदा रीड करतोय फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द फंक्शन y इक्वल टू f ऑफ x. त्याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. मग डेरिव्हेटिव्ह साठी फंक्शन कसं दिलंय पहा y इक्वल टू रूट x. हे ओरिजिनल फंक्शन आहे y इज इक्वल टू f ऑफ x या फॉर्मॅट मध्ये आहे की नाही याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायला सांगितलं आहे. मग तर सिंपल आहे सर याचा डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करणं. एकच स्टेपचा आन्सर आहे. डायरेक्ट लिहिणार आपण याचा आन्सर काय लिहिणार 1 अपॉन 2 रूट x झाला डेरिव्हेटिव्ह. बरोबर आहे की नाही. बट या ठिकाणी क्वेश्चन मध्ये अजून पुढे काहीतरी जोडलेलं आहे. पुढे काय म्हटलंय त्यांनी क्वेश्चन मध्ये की याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यायचा आहे मान्य आहे. बट पुढे काय म्हटलंय त्यांनी की युजिंग द डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन. म्हणजे ह्या फंक्शनचा जो पण इनवर्स असेल त्या इनवर्सच्या डेरिव्हेटिव्हचा यूज करून याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे आपल्याला. म्हणजे पहा असं काहीतरी असेल y इज इक्वल टू f ऑफ x याला म्हणणार आपण काय ओरिजिनल फंक्शन. ठीक आहे ना. याच्यापासून तयार होणारे काय इनवर्स फंक्शन कसा असेल असं आपण त्याला डिनोट करतो इनवर्स फंक्शनला. राईट. ओरिजिनल फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय येतो बरं ओरिजिनल फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx असा येतो. इनवर्स फंक्शन आहे याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार dx बाय dy. बरोबर. मग आता हे ओरिजिनल फंक्शन आपल्याला दिलेलं आहे y इज इक्वल टू रूट x. हे ओरिजिनल फंक्शनचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह विचारलेला आहे. म्हणजे कोण विचारलाय आपल्याला dy बाय dx. पण मग हा dy बाय dx कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला डायरेक्ट डिफरन्शिएट करायचं नाहीये. तो dy बाय dx कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला यूज करायचा आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शनचा. म्हणजे याचा इनवर्स फंक्शन जो कोणी येणार आहे ना त्याचा डेरिव्हेटिव्ह कोणतरी येणार आहे. याचा इनवर्स फंक्शन येईल ना काहीतरी त्या इनवर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह येणार आहे काहीतरी त्या डेरिव्हेटिव्हचा यूज करून आपल्याला ओरिजिनल फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा आहे. मग त्यासाठी आपल्याला हे माहिती पाहिजे की याच्यापासून हा कॅल्क्युलेट कसा करायचा. मग याच्यापासून हा कॅल्क्युलेट करण्यासाठीचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे आहे की नाही. म्हणजे dy बाय dx चं रिलेशन dx बाय dy सोबत आहे का तर आहे. dy बाय dx इक्वल टू काय असतो 1 अपॉन dx बाय dy. म्हणजे इनवर्स फंक्शनच्या डेरिव्हेटिव्ह पासून आपण ओरिजिनल फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करू शकतोय. समजतंय काय सांगतोय मी. आणि क्वेश्चन मध्ये आपल्याला तेच करायला सांगितलेलं आहे की हे जे ओरिजिनल फंक्शन आहे याचा डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करा बट डायरेक्ट न करता बाय युजिंग डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन कॅल्क्युलेट करायचा आहे. मग त्यासाठी आपण काय करणार आता तर जे गिवन फंक्शन आहे त्या गिवन फंक्शनला आधी इनवर्सच्या फॉर्म मध्ये बनवून घेणार. म्हणजे हे तर आलं आपलं ओरिजिनल फंक्शन किंवा ओरिजिनल स्टँडर्ड फंक्शन म्हणूया आपण समजा ओरिजिनल फंक्शन.
याच्यापासून आता आपण ना इनव्हर्स फंक्शन बनवून घेणार. या ओरिजिनल फंक्शनला आपण ना असं पण डिनोट करू शकतो. कसं? y इक्वल टू एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्सच्या फॉर्म मध्ये येतो म्हणून. ठीक आहे. आता याचा आपण ना इनव्हर्स बनवून घेणार. डायरेक्ट डिफरन्शिएट करू शकत नाहीये, तसं रेस्ट्रिक्शन इथे लावून दिलंय आपल्याला क्वेश्चन मध्येच. क्वेश्चन मध्येच म्हटलेलं आहे की याचा डेरिव्हेटिव्ह घ्या बाय युजिंग डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन. ओके, म्हणून मग आपल्याला याचा डायरेक्ट डिफरन्शिएट करता येणार नाही. जरी वाटतंय की अहो सर इतकं सिंपल आहे वास्तविक डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्यायला, पण तरी आपण इथं करणार नाहीत कारण की क्वेश्चन मध्ये तसं म्हटलेलं आहे म्हणून. ठीक आहे. मग आता याला आपण काय करणार? इनव्हर्सच्या फॉर्म मध्ये घेणार. इनव्हर्सच्या फॉर्म मध्ये घेण्यासाठी काय करायला लागणार? रूटला शिफ्ट करणार. रूट शिफ्ट झाला तर काय होणार? स्क्वेअर. म्हणजे x इक्वल टू इकडे y स्क्वेअर आला. राईट? x इक्वल टू y स्क्वेअर. हे जे काही मिळालंय ना, तर याला म्हणतो आपण इनव्हर्स फंक्शन. याला आपण असं मेन्शन करतो. हा आहे ना अशा फॉर्मॅट मध्ये आला म्हणजे फंक्शन ऑफ y बरोबर. बट हा जो फंक्शन ऑफ y तयार झालाय ना, हा याला इनव्हर्स करून तयार झालेला आहे ना, म्हणून इथं -1 इथं असं लिहितोय आपण f इनव्हर्स ऑफ y. ओके. मग याला आपण डिफरन्शिएट करणार म्हणजे इनव्हर्स फंक्शनला डिफरन्शिएट करणार. मग इथे आपण याला असं लिहिणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय घेणार? x की y? y घेणार. ऑलवेज रिमेंबर दिस वन. आपण जो पण इनव्हर्स फंक्शन असेल त्याला डिफरन्शिएट करताना आहे ना विथ रिस्पेक्ट टू y डिफरन्शिएट करणार आहोत इथे. कळतंय काय सांगतोय? ठीक आहे. मग विथ रिस्पेक्ट टू y डिफरन्शिएट करणार तर इकडे लेफ्ट हँडला d बाय डी x येणार की y येणार? d बाय डी y ऑफ x म्हणजे dx बाय dy तयार झाला. ठीक आहे. आणि राईट हँड मध्ये पण d बाय डी y लावणार आणि कोणाचा घेणार आहे तो y स्क्वेअरचा. y स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह जसा x स्क्वेअरचा येतो विथ रिस्पेक्ट टू x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x ट्वाइस x येतो. बट इथं y स्क्वेअर आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y काय येणार मग? ट्वाइस y. जसा x चा तसाच y चा. x चा स्वतःचा विथ रिस्पेक्ट टू x साठी जसं करतो तसंच y चा पण विथ रिस्पेक्ट टू y साठी तसंच करायचं. ठीक आहे. दिस इज dx बाय dy. हा कोण मिळाला आपल्याला? तर हा मिळाला आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन. कोणाच्या इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह मिळाला? हा आपल्याला याच्या इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह मिळाला. बरोबर आहे की नाही? मग आपल्याला याच्या इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह विचारलाय का? नाही. क्वेश्चन मध्ये काय म्हटलेलं आहे? फाइंड डेरिव्हेटिव्ह ऑफ हा युजिंग डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन. म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजेच याचा डेरिव्हेटिव्ह विचारलेला आहे बट बाय युजिंग डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन. मग आपण काय केलं? त्यासाठी ओरिजिनल फंक्शन घेतला, त्याचा इनव्हर्स बनवला, इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह बनवून घेतला आणि या इनव्हर्सच्या डेरिव्हेटिव्ह पासून आपण आता ओरिजिनल फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करणार आहेत. ओरिजिनल फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह म्हणजेच dy बाय dx हा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. बरोबर आहे की नाही? मग याच्यासाठी आपल्याला एक रिलेशन माहिती आहे की dy बाय dx इक्वल टू काय असतो? dx बाय dy चा रेसिप्रोकल म्हणजेच 1/dx बाय dy. हा dx बाय dy आपण कॅल्क्युलेट केलाय तो काय? तो 1/ट्वाइस y. दिस इज dy बाय dx. कोण समजतं इथपर्यंत? इथपर्यंत समजला? आता एक काम करायचं सगळ्यात शेवटी फक्त की जो ओरिजिनल फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आहे ना, त्या डेरिव्हेटिव्हला सुद्धा इन टर्म्स ऑफ x राहू द्यायचंय. कारण की विचार करा व्यवस्थित याचा डेरिव्हेटिव्ह तुम्ही जर किती घेतला तर काय येतो बरं? याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो? 1/2 रूट x. रूट x चा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट x येतो की नाही? एकच स्टेपचा आन्सर होतं वास्तविक. बरोबर? बट याचाच डेरिव्हेटिव्ह आपण हा कॅल्क्युलेट केलाय. मग हा आणि हा वेगळा दिसतोय फक्त. ऍक्च्युअली तो वेगळा नाहीये. कसं काय वेगळा नाहीये? कारण की आपल्याला हे माहितीये की y म्हणजे कोण आहे? y म्हणजे रूट x आहे. बरोबर? मग इथे आपण काय करणार? तर y ची व्हॅल्यू रूट x लिहून घेणार. म्हणजेच आपल्याला काय मिळालं? dy बाय dx इक्वल टू 1/2 रूट x. सिंपल होता फर्स्ट क्वेश्चन, काही एवढा हार्ड नाहीये. कोणाकोणाला समजलंय? क्लिअर झालं? फक्त इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला आहे ना ही शिफ्टिंग करता यायला पाहिजे प्रॉपर. जसं इथं रूट होता, आता एकदम पहिलंच एक्झाम्पल आहे म्हणून खूप सिंपल दिलेलं आहे. ठीक आहे ना? हळूहळू कॉम्प्लिकेशन्स वाढतील. शिफ्टिंगचे रूल्स तुम्हाला माहिती पाहिजेत. ठीक आहे ना? हा होता फर्स्ट एक्झाम्पल. यानंतर पाहूया आपण सेकंड एक्झाम्पल.
बोलू नका, आवाज येतोय. y इक्वल टू अंडर रूट ऑफ 2 minus 2 root x. हे ओरिजिनल फंक्शन आहे. या ओरिजिनल फंक्शनचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायचा आहे. डायरेक्ट जर कधी डेरिव्हेटिव्ह घ्यायचं सांगितलं ना सर आम्हाला, तर आम्ही इझिली कॅल्क्युलेट करू शकतोय. करू शकतायत की नाही? येस. काय करणार तुम्ही? कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्हचा यूज करणार, बरोबर? रूटचा डेरिव्हेटिव्ह घेणार आधी, नंतर मग 2 मायनस रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह सेपरेट घेणार, बरोबर आहे की नाही? रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? 1/2 रूट एक्स. या पद्धतीने तुम्ही त्याला डिफरन्शिएट करणार, अगदी 2 ते 3 स्टेप्स मध्ये आन्सर काढून देणार, बरोबर आहे की नाही? बट आपल्याला तितकं सरळ सरळ विचारलेलं नाहीये. काय विचारलंय त्यांनी? की याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, पण डायरेक्ट सरळ नाही, याच्या इनव्हर्स फंक्शनचा जो डेरिव्हेटिव्ह येणार आहे त्या डेरिव्हेटिव्हचा यूज करून आपल्याला याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. कळतंय काय सांगतोय? ठीक आहे. मग त्यासाठी आपण जी प्रोसेस इथे केली ना तीच प्रोसेस इथं पण करणार आहे. सगळ्यात आधी आता ही शिफ्टिंग करून घेणार, रूटला शिफ्ट करणार. देअरफॉर y स्क्वेअर इक्वल टू काय राहणार मग? 2 मायनस रूट एक्स. बट एवढं करून झालं का? तर नाही. आपल्याला फक्त एकटा एक्स एका साईडला काढायचा आहे, तेव्हा ते इनव्हर्स फंक्शन बनणार आहे. ठीक आहे. मग आता आधी आपण एक काम करूया की मायनस रूट एक्स ला इकडे घेऊन या, वाय स्क्वेअरला तिकडे घेऊन जा. मायनस रूट एक्स इकडे येऊन काय होणार? प्लस रूट एक्स. हा 2 आहेच. वाय स्क्वेअर इकडे तिकडे गेल्यानंतर काय होणार? मायनस वाय स्क्वेअर. आता इथे पहा, रूट एक्स आहे, आपल्याला रूट पण नकोय, एक्स पाहिजे ओनली. तर या एक रूटला काय करणार? शिफ्ट करणार. 2 मायनस वाय स्क्वेअर आणि तो रूट बनलाय तिकडे जाऊन स्क्वेअर. एक्स ची व्हॅल्यू मिळाली इन टर्म्स ऑफ वाय, म्हणजेच याला आपण म्हणणार आहोत एक्स इज इक्वल टू एफ ऑफ वाय. एक्स इक्वल टू एफ ऑफ वाय. बट आपण याला फक्त एफ ऑफ वाय न लिहिता एफ इनवर्स ऑफ वाय लिहिणार आहेत. का? कारण की तो या फंक्शन पासून तयार केलेला आहे ना आपण. याचा इनवर्स बनलाय हा, तो इनवर्स आहे हे मेन्शन करण्यासाठी आपल्याला इथं असं लिहावं लागेल. ठीक आहे. हा आपल्याला इनवर्स फंक्शन तयार झालेला मिळतोय. याच्यानंतर आता याला डिफरन्शिएट करणार. बट डिफरन्शिएट करतोय तर विथ रिस्पेक्ट टू काय घेणार? एक्स घेणार का? नाही, वाय. तेवढी आयडिया येते तुम्हाला आता. पहा एक एक पॉइंट हळूहळू क्लिअर होत चाललाय, राईट? मग याला डिफरन्शिएट करणार तर काय लिहिणार? डी बाय डी वाय. हे काळजीपूर्वक लिहा. आपण डी बाय डी एक्स लिहून जातो बऱ्याचदा, कारण की सवय पडली आतापर्यंत डी बाय डी एक्स, डी बाय डी एक्स, बरोबर आहे की नाही? बट इथं काय? डी बाय डी वाय. केअरफुली तेवढं काम करायचंय. ओके. इकडे काय येणार? एक्स इक्वल टू डी बाय डी वाय ऑफ 2 मायनस वाय स्क्वेअर इंटू रेस टू पॉवर 2. आता याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह शिकलोय आपण. कंपोजिट फंक्शन मध्ये पहा, हा पूर्ण असं समजा की एफ ऑफ एक्स आहे, एफ ऑफ एक्स रेस टू एन, किंवा असं म्हणूया आपण एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह कसा आहे? तो ट्वाइस एक्स. बट इथं एक्स नाहीये, काय? हा एवढा आहे, 2 मायनस वाय स्क्वेअर. मग एवढ्यावरती डेरिव्हेटिव्ह संपला का? नाही. पुढे काय जोडतो आपण? डी बाय डी बाय डी वाय. पहा लिहिताना मिस्टेक होईल, एवढं फक्त व्यवस्थित काळजीपूर्वक लिहायचं प्रत्येकाने. डी बाय डी वाय ऑफ 2 मायनस वाय स्क्वेअर इंटू, आता इथे पहा दोघांचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट करणार, याचा तर 0 येऊन जाणार, मायनस वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह. वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस वाय. हा 0 नाही पण लिहिला तरी चालणार आहे आता. ठीक आहे. -2 इंटू 2 दॅट इज -4. हा y त्यांच्या सोबत इंटू 2 मायनस वाय स्क्वेअर. इथपर्यंत समजलं? हा कोण मिळाला आपल्याला? dx बाय dy. बट आपल्याला dx बाय dy नकोय, म्हणजे इनव्हर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह नकोय. हा इनव्हर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आला ना, आपल्याला डेरिव्हेटिव्ह कोणाचा पाहिजे? ओरिजिनल फंक्शनचा. म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो? dy बाय dx. मग dy बाय dx याच्यापासून काढायचा आहे, तर त्यासाठी फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. काय तो? तर dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन dx बाय dy. सिन्स करून असा फॉर्म्युला लिहा. ठीक आहे. देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन -4y इंटू 2 मायनस वाय स्क्वेअर. असा बनला. इथपर्यंत समजलं? बट एक काम बाकी आपलं अजून. काय काम बाकी इथे अजून? की हे जे आन्सर आलेले ना, हे इन टर्म्स ऑफ वाय आहे, याला आपल्याला इन टर्म्स ऑफ एक्स लिहावं लागणार आहे.
मग याला इन टर्म्स ऑफ एक्स कसं लिहिणार आपण? तर त्यासाठी वायचं रिलेशन एक्स सोबत काय काय आहे, कुठं कुठं आहे, कसं कसं आहे ते शोधा. इथे पहा आता व्यवस्थित. हा रूट एक्स म्हणजे काय दिसतोय आपल्याला? 2 मायनस वाय स्क्वेअर. इथे एक टर्म रेडीमेड दिसते आपल्याला पहा 2 मायनस वाय स्क्वेअरची. 2 मायनस वाय स्क्वेअर. याला आपण काय लिहू शकतोय? रूट एक्स. एवढ्या पार्टला इथला एक्सच्या फॉर्म मध्ये आला, पण हा -4y ना, म्हणजे हा y आहे अजून इथं. मग y ला डायरेक्ट इन टर्म्स ऑफ एक्स आहे का अजून काहीतरी रिलेशन? तर इथे पहा, हे डायरेक्ट इथं y ला आपण असं लिहू शकतो. म्हणजे हे दोघं सबस्टिट्यूशन्स आपण इथं करणार आहेत. ठीक आहे, कसे होणार मग ते? देअरफॉर dy बाय dx इक्वल टू 1 अपॉन -4 इंटू y. y ची व्हॅल्यू काय आहे? y ची व्हॅल्यू आहे रूट 2 मायनस रूट एक्स. हा y लिहिला आपण. y नंतर हा पूर्ण ब्रॅकेट आहे, बट या पूर्ण ब्रॅकेटची व्हॅल्यू म्हणजे 2 मायनस वाय स्क्वेअर ची व्हॅल्यू आपल्याला दिसते काय? रूट एक्स. 2 मायनस वाय स्क्वेअर ला आपण इथे लिहून टाकला काय? रूट एक्स. झाला डेरिव्हेटिव्ह. तुम्ही व्हेरीफाय करू शकताय या डेरिव्हेटिव्हला. या ठिकाणी आपल्याला हे फंक्शन असं दिलंय, आता याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, बट डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्यायचा नाहीये. काय करायचं? याच्यासाठी आपल्याला याच्या इनव्हर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे आणि त्या डेरिव्हेटिव्ह पासून आपण याचा डेरिव्हेटिव्ह घेणार आहे, मागच्या दोघं एक्झाम्पल सारखा. ठीक आहे, मग आता याचा इनव्हर्स फंक्शन बनवणार. इनव्हर्स फंक्शन कसा तयार होणार? त्यासाठी आधी ना क्यूब रूट जो आहे ना त्याला शिफ्ट करावा लागणार. क्यूब रूट जेव्हा शिफ्ट होणार तेव्हा काय होणार? तो क्यूब होणार इकडे येऊन x मायनस 2. -2 ला आपण इकडे शिफ्ट केला तर y क्यूब मायनस प्लस 2 इक्वल टू x. मायनस इकडे येऊन प्लस झाला. ठीक आहे, हा x इक्वल टू y क्यूब प्लस 2 असा तयार झाला. इथपर्यंत समजलं प्रत्येकाला? ठीक आहे, आता हे काय मिळालं आपल्याला? तर हे मिळालेलं आहे ऍक्च्युली f इनव्हर्स ऑफ y. म्हणजे इनव्हर्स फंक्शन मिळालं आपल्याला आता, बरोबर आहे की नाही? x इक्वल टू f इनव्हर्स ऑफ y अशा फॉर्मॅट मध्ये तयार झालाय तो, राईट? मग याचा आता आपण डेरिव्हेटिव्ह घेणार आहे. त्यासाठी डिफरन्शिएट अबव फंक्शन विथ रिस्पेक्ट टू y. देअरफॉर dx बाय dy इज इक्वल टू y क्यूब चा डेरिव्हेटिव्ह काय येणार? 3y स्क्वेअर. डायरेक्ट लिहू शकतो आता, ठीक आहे ना? आणि प्लस 2 चा डेरिव्हेटिव्ह 0 मिळाला. हा dx बाय dy. आता आपण काय कन्सिडर करणार आहे? तर फॉर्म्युला dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन dx बाय dy. 1 अपॉन 3y स्क्वेअर. बट आपल्याला इन टर्म्स ऑफ y नकोय हा dy बाय dx. dy बाय dx हवाय आपल्याला इन टर्म्स ऑफ x. मग y स्क्वेअर ची व्हॅल्यू आहे का डायरेक्ट इन टर्म्स ऑफ x? y स्क्वेअर ची नाहीये सर, बरोबर? मग फक्त y ची असेल तर ती y ची घ्या वाटलं तर. y ची व्हॅल्यू काय आहे? ही इकडे क्यूब रूट ऑफ x मायनस 2, राईट? इथे हा बाहेर 3 आहे इन ब्रॅकेट y आणि त्याचा स्क्वेअर. y काय आहे? क्यूब रूट ऑफ x मायनस 2. आता याला वाटलं तर आपण सिम्प्लिफाय करू शकतो. काय करू शकतात जास्तीत जास्त? तर पॉवरच्या फॉर्म मध्ये आता या x मायनस 2 ला लिहिणार. म्हणजे कसा? x मायनस 2 रेस टू पॉवर 2 बाय 3. याला आपण असं लिहू शकतो. काय लिहू शकतो आपण त्याला? इक्वल टू 1 अपॉन 3 इंटू x मायनस 2 रेस टू पॉवर 2 बाय 3. रूल्स ऑफ इंडायसेस नुसार आपण याला असं लिहू शकतो. हे मी तुम्हाला ऑलरेडी मागच्या 4, 5, 7, 8 लेक्चर्स मध्ये सांगून दिलेलं आहे. ठीक आहे ना? ते रूल्स व्यवस्थित पहा, शिका, आठवा, प्रॅक्टिस करा त्यांच्यावरती, तेव्हा तुम्हाला या गोष्टी लगेच जमतील. हे कोणाकोणाला समजलं पण? समजतंय कन्फर्म? ठीक आहे, व्हेरी गुड. पुढचं एक्झाम्पल नंबर 4. y इक्वल टू लॉग ऑफ ट्वाइस x मायनस 1. यस, हे एक्झाम्पल आहे, बोलू नका, इकडे लक्ष द्या. या एक्झाम्पल मध्ये पण आपल्याला सेम प्रोसेस करायची. सगळ्यात आधी आपल्याला काय करायचंय? तर या गिवन फंक्शन पासून ना त्याचं इनव्हर्स फंक्शन बनवून घ्यायचंय. इनव्हर्स फंक्शन बनवण्यासाठी काय करावं लागणार आहे?
तर x ला एकट्याला एका साईडला काढायचा आहे. मग आपण सध्या काय करतो स्टार्टिंगला की तो x जिथं आहे तिथेच राहू देतो. x ला सोडून बाकी दुसरे जे कोणी असतील ना त्यांना आपण शिफ्ट करतोय. बरोबर. मग त्या शिफ्टिंग करताना आपल्याला सगळ्यात आधी कोणाला शिफ्ट करावं लागेल? लॉगला. सर आतापर्यंत आपण बऱ्याच गोष्टींचं शिफ्टिंग पाहिलं. सोबत आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं पण शिफ्टिंग पाहिलं. समजा साइन असेल, साइनला शिफ्ट करायचा असेल तो तिकडे जाऊन साइन इनव्हर्स बनतो, किंवा मग साइन इनव्हर्स असेल त्याला शिफ्ट करायचा असेल तर तो साइन बनतो. आणि जर कधी आपल्याला लॉग दिलेला असेल आणि त्या लॉगला शिफ्ट करायचा असेल, कोणाला शिफ्ट करायचा असेल? लॉगला. तर त्या लॉगला शिफ्ट करायचा कसा मग? लॉगला शिफ्टिंग करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? लॉगला शिफ्टिंग करण्यासाठी काय रूल आहे ते आपल्याला माहिती करावं लागणार. लॉग इकडे आणला तर काय होणार? तर लॉगला इकडे आणला ना तर तो इकडे येऊन ना अँटी लॉग होतो. काय होतो तो? अँटी लॉग. सिंपल कन्सेप्ट आहे, सिंपल भाषा आहे. बट एवढ्यावरती पण समजणार नाहीये, एवढ्यावरती पण आपलं पूर्ण काम होणार नाहीये. या लॉगला तुम्ही इकडे येऊन ना अँटी लॉग लिहिताय आणि इकडे काय आहे? y. इकडे राहतोय ट्वाइस x मायनस 1. बट हा अँटी लॉग ऑफ y नक्की काय असतो ते समजून घ्या आता व्यवस्थित. ठीक आहे. अँटी लॉग ऑफ y ला ना आपण ना एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये लिहायचंय. याला एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये आपण असं लिहितो, याचा बेस कन्सिडर करायचा आहे e. नाहीये म्हणून e. इथे बेस दिलाय का? नाहीये, म्हणजे बेस काय आहे इथे? e आहे. तोच बेस इथं असतो. ठीक आहे. याला आपण डायरेक्टली e रेस टू y असं लिहिणार. काय लिहिणार याला आपण? डायरेक्टली e रेस टू y. आणि हा इकडे काय राहतोय? ट्वाइस x मायनस 1. जर कधी तुमच्या डोक्यामध्ये हे बसत नसेल तर त्यासाठी दुसरा एक ऑप्शन आहे. दुसरा ऑप्शन पहा, मी तुम्हाला कसं सांगितलं होतं एकदा, की आपण एक्सपोनेन्शियल फॉर्म जो असेल, एक्सपोनेन्शियल एक्सप्रेशन जे असतील इक्वेशन्स, तर त्यांना लॉगरिथमिक इक्वेशन मध्ये कन्वर्ट करू शकतो. एक्सपोनेन्शियल फॉर्मचं रिलेशन लॉगरिथमिक फॉर्म सोबत आहे. एक्सपोनेन्शियल फॉर्म म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल x रेस टू m इक्वल टू काहीतरी असेल p. याला म्हणतो आपण एक्सपोनेन्शियल फॉर्म. या एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये काय असतं की काहीतरी बेस असतो, त्याच्या पॉवर मध्ये कोणीतरी असतो आणि याच्या इक्विव्हॅलंट मग काहीतरी असतं. याला म्हणतो आपण एक्सपोनेन्शियल फॉर्म. जसं की फॉर एक्झाम्पल 2 रेस टू 3 घेतला तर याचा आन्सर काय येतं? 8 येतं का? मग हा जो एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे, या एक्सपोनेन्शियल फॉर्मला आपण ना लॉगरिथमिक फॉर्म मध्ये लिहू शकतो. यालाच लॉगरिथमिक फॉर्म मध्ये. म्हणजे कसं? त्यासाठी पहा काय करायचं. तर लॉग काहीतरी असतो, इथे बेसला काहीतरी असतो आणि इथं काहीतरी असतो. मग याला आपण असं बनवायचंय ना, तर त्यासाठी हा जो बेस आहे ना तो बेस इथे लिहायचा आहे. लक्षात घ्या. ठीक आहे. हा जो पॉवर मध्ये आहे ना तर त्याला तिकडे शिफ्ट करायचा आहे. आणि जो इक्वल नंतरचा p आहे ना त्याला इथं घ्यायचा आहे. असं असतं नेहमी. रिमेंबर दिस वन. म्हणजे एक्सपोनेन्शियल फॉर्मला आपण लॉगरिथमिक फॉर्म मध्ये कन्वर्ट केला तर तो असा होतो, आणि लॉगरिथमिक फॉर्मला जर कधी एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्ट केला तर तो असा बनतो. म्हणजे पहा आता हे एक्झाम्पल आहे आपल्याकडे. 2 रेस टू 3 चा आन्सर काय येतं? 8 येतं की नाही? येस. मग यालाच आपण लॉगरिथमिक फॉर्म मध्ये कसं लिहिणार? तर लॉग ऑफ हा 8 टू द बेस घेणार आपण 2 आणि इक्वल टू काय येणार? 3. लॉग 8 ची व्हॅल्यू बेस जर 2 असेल तर त्याचा आन्सर नेहमी येतं 3. जसं की आता पहा 10 चा क्यूब किती येतो? 1000 येतो की नाही? 10 क्यूब. यालाच तुम्ही लॉगरिथमिक फॉर्म मध्ये जर कधी लिहिला ना तर तो असा येणार, लॉग ऑफ 1000 आणि बेस काय घेणार आपण? 10. याचा आन्सर नेहमी येणार आहे 3. तुम्ही जर लॉग टेबल शिकलेत तर लॉग टेबल मध्ये तुम्ही त्या लॉगच्या व्हॅल्यू काढतायत पहा. ज्या लॉगच्या तुम्ही त्या व्हॅल्यू म्हणतायत तर तो लॉग नक्की त्याचा बेस काय आहे माहिती तुम्हाला? लॉग टेबल यूज करतायत ना तुम्ही फिजिक्स मध्ये, केमिस्ट्री मध्ये, केला की नाही? मग तिथे जो लॉग यूज केलाय तुम्ही तर त्या लॉगचा बेस काय कन्सिडर केलाय? ई कन्सिडर करून त्याला सॉल्व्ह केलेला आहे की 10 कन्सिडर करून सॉल्व्ह केलेला आहे ना? याचा आन्सर मला उद्या द्या किंवा कमेंट मध्ये सांगा. म्हणजे मी तुमच्या कमेंट सगळ्या व्यवस्थित समजून तुमचा कन्सेप्ट पण क्लिअर करून देईन की नक्की तुम्ही काय वेळेस घेतलाय. तुम्ही ई म्हणतायत, बरोबर आहे की नाही? एकदा व्यवस्थित अनालिसिस करा पुन्हा एकदा.
हुशार विद्यार्थ्यांसाठी सांगतोय. अनालिसिस करा की नक्की तो बेस 10 घेऊन तुम्ही सॉल्व्ह केलाय की बेस ई घेऊन सॉल्व्ह केलेला आहे. डायरेक्ट तोंडी बोलू नका, तिथं बेस दिलेला नाहीये म्हणून ई असतो सर असं बोलून काम नाही धकणार आहे. ऍक्च्युअल मध्ये ते अनालाइज करा की तुम्ही लॉग 10 चा आन्सर काय लिहिलंय तिथं. लॉग 10 रेस टू पॉवर 3 चा आन्सर काय लिहिलंय तुम्ही, त्या गोष्टी पहा, त्या ऑब्झर्वेशन करा आणि मग मला सांगा एकदा की ते तुम्ही लॉगचा बेस काय कन्सिडर करत गेलेले आहेत. कळतंय का काय सांगतो. आणि त्या टेबल मध्ये ज्या लॉगच्या व्हॅल्यू आहेत ना, तर त्या कोणत्या बेस वाल्या लॉगच्या व्हॅल्यू आहेत, त्या लॉग टू द बेस ई वाल्यांच्या व्हॅल्यू आहेत की लॉग टू द बेस 10 वाल्यांच्या व्हॅल्यू आहेत त्या लॉग टेबल मध्ये. कळतंय का काय सांगतोय. किंवा मग नाही नाही सर आहेत तिथे लॉग टू द बेस ई बेस असणाऱ्या लॉगच्या पण व्हॅल्यू आहेत आणि बेस 10 असणाऱ्या लॉगच्या पण व्हॅल्यू आहेत, असं आहे का काही. तर तसं असेल तर ते पण अनालाइज करा आणि सांगा मला उद्या नेक्स्ट लेक्चर मध्ये. कळतंय काय सांगतोय. ठीक आहे. आता इथे या पुन्हा. आता आपण इथे होतो की जर कधी एक्सपोनेन्शियल फॉर्म असा असेल, एक्सपोनेन्शियल फॉर्मचं नॉलेज तुम्हाला चांगलंच आहे, बरोबर आहे की नाही. तुम्हाला जर कधी मी असं म्हटलो की 10 रेस टू पॉवर 4 इक्वल टू 5 चालेल का. हे व्हॅलिड इक्वेशन आहे का. नाही, इनव्हॅलिड आहे. 10 रेस टू पॉवर 4 हा 5 होतो का. नाही होत. आपण लिहू शकतो का असं. नाही, मुळीच लिहू शकत नाही आपण असं, बरोबर आहे की नाही. याला इक्वल टू 5 लिहिता येणारच नाही. याला इक्वल टू काय लिहावं लागेल, 10,000 लिहावं लागेल, बरोबर आहे की नाही. तरच हे प्रॉपर एक इक्वेशन तयार होतंय जे की एक्सपोनेन्शियल फॉर्म मधलं आहे, बरोबर. मग यालाच जर कधी आपण लॉगरिथमिक फॉर्म मध्ये लिहायचं ठरवलं ना, तर तो असा तयार होणार, लॉग ऑफ 10,000 टू द बेस 10 आणि इक्वल टू काय येणार 4. असं आपल्याला त्याला रिलेट करायचं आहे नेहमी. हे रिलेशन अशा पद्धतीचं होतं, हे शिकून घ्या व्यवस्थित. ठीक आहे ना. तुम्हाला जर कधी मी हे विचारलं लॉग रेस टू पॉवर 1 सॉरी 10 रेस टू पॉवर 1 तर याचा आन्सर काय येतं बरं. 10 रेस टू पॉवर 1 चा आन्सर 10च येतं, बरोबर. येस. यालाच तुम्ही लॉगरिथमिक फॉर्म मध्ये घ्या. लॉग टू द बेस काय येणार 10. इथे इथे काय येणार हा 10 आणि इक्वल नंतर काय येणार 1. तुम्ही कोणी पण घ्या, त्याच्या पॉवर मध्ये जर कधी 1 असेल तर आन्सर तेच येतं. 10 घ्या की ई घ्या, इथं ई रेस टू पॉवर 1 चा आन्सर काय येणार आहे, इच येणार आहे, बरोबर आहे की नाही. मग याच्यावरून मग आपण एक्सपोनेन्शियल फॉर्म तयार करू शकतो. इथे कसा येणार पहा. ई रेस टू पॉवर 1 इक्वल टू काय असतो ई. मग रूल नुसार आपण याला लॉगरिथमिक फॉर्म मध्ये बनवूया. कसा बनणार मग तो, लॉग ऑफ ई टू द बेस ई इक्वल टू 1. म्हणून नेहमी लक्षात ठेवा लॉग ई ची व्हॅल्यू आपण ना 1 लिहित आलेलो आहे. त्याच्या मागचं रिझन हे आहे की लॉग ई ची व्हॅल्यू 1 कसं काय लिहितो आपण. त्याच्या मागचा मेन बेस हा आहे की आपण लॉग ई ची व्हॅल्यू 1 लिहितो का, कारण की जेव्हा याचा बेस ई असेल आणि याला जर कधी आपण एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्ट केला तर ते हे एक इक्वेशन बनते की जे एक स्टँडर्ड व्हॅलिड इक्वेशन आहे, बरोबर. मग जर कधी सर आपण ई रेस टू 0 घेतला तर याचा आन्सर काय येतं, मग हे आपल्याला माहिती आहे. ईच काय तर कोणाच्या पण पॉवर मध्ये 0 घ्या तुम्ही, आन्सर काय येतं ऑलवेज 1 येतं. हे एक स्टँडर्ड रिलेशन आहे. मग या स्टँडर्ड रिलेशनला आपण जर कधी लॉगरिथमिक फॉर्म मध्ये कन्वर्ट केला तर तो कसा कन्वर्ट होणार मग, तर लॉग लिहिणार आधी, इक्वलच्या नंतर काय येणार आहे, हा जो वरती पॉवर मध्ये तो इक्वलच्या तिकडे जाणार. ठीक आहे ना. आणि हा जो 1 आहे तो 1 इथे येणार आणि हा जो बेस आहे तो बेसलाच राहणार. म्हणून नेहमी लक्षात ठेवा जेव्हा आपण कुठे पण तुम्हाला लॉग 1 ची व्हॅल्यू घ्यायची वेळ आली ना तर त्याला तुम्ही 0 लिहिलेला आहे, जेव्हा बेस ई असेल तेव्हा. कळतंय का काय सांगतोय. ठीक आहे. बेस ईच काय, बेसला ए जरी असेल ना तरी ती एनिथिंग रेस टू पॉवर 0 ची व्हॅल्यू काय होते 1 होते. म्हणून मग लॉग टू द बेस काही पण असू द्या बट 1 जर कधी असेल तर याची व्हॅल्यू ऑलवेज काय येते 0 येते. म्हणजे फक्त लॉग 1 म्हणा तुम्ही किंवा लॉग 1 टू द बेस, इथं लॉगच्या बेसला ए असेल, बी असेल, सी असेल, डी असेल, 15 असेल, 20 असेल, काही पण असू द्या, बेसला लॉग 1 आहे ना त्याची व्हॅल्यू येणार 0. कसं काय, तुम्ही 10 च्या पॉवर मध्ये 0 घ्या याचं पण आन्सर 1च येत आहे. 15 च्या पॉवर मध्ये 0 घ्या याचं पण आन्सर काय येणार आहे 1च येणार आहे. म्हणजे कोण चेंज होतोय, बेस चेंज होतोय. हा बेस तुम्ही काही पण घ्या, इथे 1 असेल ना तर इथं काय येणार आहे ऑलवेज 0च येणार आहे. त्याच्या मागचं रिझन हे आहे.
समजतंय का काय सांगतोय मी? लॉगरिथमिक फंक्शन्सच्या बाबतीत थोडं थोडं जे मला वाटतंय की गरजेचं आहे तुम्हाला सांगणं तेवढंच सांगतोय. अजून पण तुम्हाला पूर्ण कंप्लीट अजून लॉगरिथमिक फंक्शनचं मी नॉलेज दिलेलं नाहीये. जशी जशी वेळ येते ना तसं तसं पार्ट्स मध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. कळतंय काय सांगतोय? ठीक आहे. आपण होतो या लॉगला शिफ्ट करायचं कसं त्या पॉइंट वरती. लॉगला आपल्याला इकडे शिफ्ट करायचं आहे की नाही? मग दुसरं ऑप्शन मी तुम्हाला सांगणार होतो. त्या दुसऱ्या ऑप्शनसाठी तुम्हाला हे बेस माहिती पाहिजे. या बेसचा यूज करून आपण लॉगला शिफ्ट करणार आहेत. ऍक्च्युअली लॉगला शिफ्ट नाही करणार आहेत, आपण गायबच करून टाकणार आहेत. कसा ते लक्षात घ्या. त्यासाठी तुम्हाला ना हे कन्व्हर्जन माहिती पाहिजे. आता याच्यावरून तुम्हाला एवढं समजतंय नक्की की लॉग ऑफ पी असेल त्याच्या बेसमध्ये एक्स असेल तर याचा आन्सर जर कधी एम असेल तर याला आपण एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये असं लिहू शकतो पहा. म्हणजे हा जो एक्स आहे ना लॉग तर गायबच होऊन जातोय असं समजा. लॉग राहत नाहीये पण एक्स जो बेस मध्ये ना तो इथं लिहिला आणि जो एम आहे त्या एम ला आपण कुठे लिहितो या बेसच्या पॉवर मध्ये. ठीक आहे. आणि हा जो पी आहे तर तो इथे येतोय कुठे लॉग सोबत. जो लॉग सोबतचा नंबर होता तो इक्वलच्या नंतर सेपरेट होणार आहे. म्हणजे थोडक्यात मी असं म्हणूया आपण की सपोज लॉग ऑफ एक्स इथं बेस वाय असेल आणि इक्वल टू झेड असेल. याला तुम्ही एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कसं लिहिणार मग? पहा लक्षात घ्या. जसं इथे काय करतो आपण याला पाहून पाहून करता येईल तुम्हाला. हा बेस जो आहे तो इथं लिहितो. तसं इथं बेस कोण आहे वाय तो इथं लिहिणार सर आधी. याच्या पॉवर मध्ये एम आलेला आहे कुठून आलाय असं समोरून आलाय. मग इथं कोण येणार पॉवर मध्ये झेड. वाय रेस टू झेड इक्वल टू काय राहतोय एक्स इक्वल टू पी राहतोय पहा. समजतंय का? हे कन्वर्जन उलट्या पद्धतीने करायचंय आपल्याला. बस याला पण तसंच करायचंय याच्यासारखा. ठीक आहे. फक्त फरक एवढा आहे की लॉग इकडे लेफ्ट हँडला आहे आणि इथं लॉग कुठे आहे राईट हँड मध्ये. यालाच तुम्ही राईट हँड मध्ये ठेवून पण काम करू शकताय. कसं पहा लक्षात घ्या. एम इक्वल टू काहीतरी लॉग ऑफ पी टू द बेस क्यू असं असेल. ठीक आहे. सिंपल भाषेमध्ये पहा काय करायचंय. याला आपण हा जो बेस आहे ना क्यू तो क्यू लिहायचा आहे. बेस बेस मध्येच राहतोय की नाही. समोरचा जो आहे ना तर तो पॉवर मध्ये येतोय आणि इक्वल नंतर हा राहिला पाहिजे. म्हणजे आपण थोडक्यात असं म्हणूया की लॉग त्याच्या बेस सोबत इकडे घेऊन आलो आपण. तो पी तिथंच राहिला. ठीक आहे. लॉगला आपण शिफ्ट केला असं म्हणायला काही हरकत नाही समजण्यासाठी. लॉगला शिफ्ट केल्यानंतर काय झाला तो त्याचा जो बेस होता ना तो बेस इथं राहिला बेस मध्ये आणि हा जो एम होता तो चालला गेला पॉवर मध्ये. कन्वर्जन आपल्याला असं करून घ्यायचंय लॉगरिथमिक फंक्शनचं एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये. तसंच आपण इथं करून घेणार आहेत लॉगरिथमिक फंक्शनचं कन्वर्जन एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये. म्हणजे हा लॉग टू द बेस ई आहे ना याला इकडे जर आणला तर काय होणार आहे. हा लॉग तर राहणार नाही ई राहणार इकडे बेस मध्ये त्याच्या पॉवर मध्ये हा वाय आणि इक्वल नंतर हा ट्वाइस एक्स मायनस 1. ही भाषा लवकर समजेल तुम्हाला. काय वापरली मी भाषा की लॉगला जर कधी शिफ्ट करायचा असेल तर त्याचा बेस जो आहे ना तो बेस इथं येणार. कोणी पण असू द्या बेस ई असू द्या ए असू द्या बी असू द्या 10 असू द्या 15 असू द्या कोणी पण असू द्या तो बेस इथं येणार. त्याच्या पॉवर मध्ये हा वाय राहणार आणि इक्वल नंतर हे ऍज इट इज. या पद्धतीने आपण लॉगला शिफ्ट करणार आहेत ऑलवेज. कळतंय काय सांगतोय मी? ठीक आहे. हे शिफ्टिंग का करतोय आपण त्याला इकडे का पाठवला कारण की आपल्याला या ओरिजिनल फंक्शनचा इनव्हर्स बनवायचा आहे. इनव्हर्स बनवण्यासाठी एक्स ला एकट्याला एका साईडला राहू द्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी लॉगला इकडे शिफ्ट करावा लागला. आता एक्स सोडून बाकी उरलेले हे दोघं जे आहेत ना यांना आपल्याला शिफ्ट करावं लागेल. म्हणजे आता कोणाला शिफ्ट करणार आपण आधी -1 ला शिफ्ट करणार. इथून पुढची प्रोसेस जमणार आहे आपल्याला. -1 ला कसं शिफ्ट करणार +1 करणार इकडे. तिकडे राहतो ट्वाइस एक्स हा 2 पण इकडे शिफ्ट होणार म्हणजे e रेस टू y +1 अपॉन 2 इक्वल टू एक्स. देअरफॉर एक्स इक्वल टू काय आला तर e रेस टू y +1 अपॉन 2. हे मिळालं आपल्याला इनव्हर्स फंक्शन अशा फॉर्मॅट मध्ये x इक्वल टू f इनव्हर्स ऑफ y असं फंक्शन मिळालं. आता हे इनव्हर्स फंक्शन मिळालं. या इनव्हर्सचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. इनव्हर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेता येतो. इनव्हर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा आहे माहिती तुम्हाला. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y. देअरफॉर dx बाय dy इक्वल टू 1 अपॉन 2. डिनोमिनेटरला 2 आहे ना कॉन्स्टंट त्याला बाहेर काढला
डेरिव्हेटिव्ह ऑफ ओनली ई रेस टू वाय प्लस 1. डिनोमिनेटरचा कॉन्स्टंट आहे ना, त्याला आपण डेरिव्हेटिव्हच्या बाहेर काढला 1/2 म्हणून. ठीक आहे, फक्त या टर्मचा डेरिव्हेटिव्ह लिहिणार. ई रेस टू वाय चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय काय येणार, ई रेस टू वाय. ठीक आहे, आणि 1 चा डेरिव्हेटिव्ह काय येणार, 0 येणार. म्हणजे आन्सर काय आलं, ई रेस टू वाय अपॉन 2. दिस इज dx बाय dy. बट आपल्याला dx बाय dy पाहिजे का, नाही. इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का, कन्फर्म, नो डाऊट, येस. मग हा मिळाला आपल्याला dx बाय dy इक्वल टू ई रेस टू वाय अपॉन 2. आपल्याला dx बाय dy पाहिजे होता का, नाही. आपल्याला पाहिजे ऍक्च्युअली कोण, dy बाय dx. मग dy बाय dx साठी आपल्याला माहिती काय करता येणार, सिन्स dy by dx is equal to 1 upon dx by dy. Therefore, dy by dx equal to 1 upon e raised to y upon 2. हा 2 वरती जाणार, खाली राहणार e raised to y. This is dy by dx. बट हे पण आपलं फायनल आन्सर नाही आहे अजून पण. का, कारण की इन टर्म्स ऑफ y आहे हा. आपल्याला हे आन्सर पाहिजे इन टर्म्स ऑफ x. इन टर्म्स ऑफ x साठी पहा, लक्षात घ्या y इन टर्म्स ऑफ x असा दिसतोय, बट फक्त y ला पुट न करता आपण काय करणार, पूर्ण ई रेस टू वाय लाच याच्यानुसार डायरेक्ट लिहून टाकणार, याला ट्वाइस एक्स मायनस 1. न्यूमरेटरला 2 अपॉन ट्वाइस एक्स मायनस 1. दिस इज dy बाय dx. दिस इज आवर फायनल आन्सर. हे होतं एक्झाम्पल नंबर 4. येस, नंबर 4 होता. नेक्स्ट आहे नंबर 5. y इक्वल टू ट्वाइस एक्स प्लस 3. हा जो फिफ्थ एक्झाम्पल आहे ना, हा तुम्ही स्वतः इझिली सॉल्व्ह करू शकताय. काहीच नाही याच्यामध्ये खूप जास्त कॉम्प्लिकेशन्स नाही आहेत ना, येस, एक्झॅक्टली. हे तुम्हाला स्वतःला सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट आहे नंबर 6. y इक्वल टू ई रेस टू एक्स मायनस 3. इकडे लक्ष द्या, मी काय सांगतोय तुम्हाला ऐकून घ्या आता. या ठिकाणी ही जी एक्सरसाइज तुम्ही लिहिणार आहेत ना, तर एक्सरसाइजच्या आधी काहीतरी लिहायचंय तुम्हाला. ठीक आहे, एक्सरसाइजच्या आधी काय लिहायचंय तुम्हाला, तर जे काल मी तुम्हाला 6 फॉर्म्युले लिहून दिलेत ना, तेवढे लिहायचे. ते लिहून झाल्यानंतर अजून त्याच फॉर्म्युलांना आपण ना कंपोजिट फंक्शनच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करणार आहेत नेक्स्ट लेक्चर मध्ये समजा, बरोबर. बट कंपोजिट फंक्शनच्या फॉर्म मध्ये त्यांना लिहिण्यासाठी जागा सोडायची आपल्याला. ठीक आहे, म्हणजे काय करायचंय नक्की ते पण सांगून देतो. हे फॉर्म्युले, हे झाला फोटो. हे जे फॉर्म्युले शिकलो ना आपण, डी बाय dx ऑफ साइन इनवर्स x इक्वल टू 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर असा लिहिला ना आपण पहिला फॉर्म्युला समजा. तर इथं कंपोजिट फंक्शन बनवण्यासाठी काय करावं लागतं, x च्या ऐवजी दुसरा फंक्शन. जर x च्या ऐवजी दुसरा फंक्शन असेल, मग त्याला दुसऱ्या फंक्शनला नाव दिलं आपण काय, समजा f ऑफ x. म्हणजे फंक्शन तयार झालं. आता हे कोणतं, कंपोजिट. इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं कंपोजिट फंक्शन तयार झालंय, राईट. म्हणजे साइन इनवर्स ऑफ f ऑफ x. याचा डेरिव्हेटिव्ह कसा घेणार आपण, जसं आपण कंपोजिट फंक्शन मध्ये जी कन्सेप्ट स्टडी केली ना, बस तीच अप्लाय करायची. काय करणार मग आपण इथे पण, f ऑफ x त्याचा स्क्वेअर इनटू पुढे जोडणार काय, f डॅश ऑफ x. म्हणजे याचा f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह इथे पुढे जोडणार. बस हेच काम करायचे. जसं की पाहता, फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर मी हे विचारलं, साइन इनवर्स ऑफ एक्स क्यूब याचा डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायचा आहे समजा, मग याचा डेरिव्हेटिव्ह आपण कसा लिहिणार, सगळ्यात आधी कोणाचा डेरिव्हेटिव्ह घेणार, आउटर मोस्ट फंक्शन, दॅट इज साइन इनवर्स. साइन इनवर्स डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. बट इथं एक्स च्या ऐवजी कोण आहे, एक्स क्यूब, म्हणून एक्स क्यूब चा स्क्वेअर येणार. ठीक आहे, इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब. एक्स क्यूब चा डेरिव्हेटिव्ह काय येतो, 3x स्क्वेअर. बस झाला, एवढं करायचंय आपल्याला. कोणाकोणाला समजलंय, बस एवढा टॉपिक घ्यायचा, एवढं समजायचं आणि डायरेक्ट एक्सरसाइज मधले क्वेश्चन आपल्याला शिकायचे. कळतंय काय सांगतोय, पण याच्यासाठी एवढं तर माहिती आहे आपल्याला प्रत्येकाला, बरोबर. म्हणजे तुम्हाला आधी सिंपल इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे डेरिव्हेटिव्हचे ते 6 फॉर्म्युले जे मागच्या कालच्या लेक्चर मध्ये घेतले ना आपण, ते लिहायचे. ते लिहून झाल्यानंतर कंपोजिट फंक्शनचे पण तेवढेच 6 तयार होतील, बरोबर आहे का नाही. दोघींना एक एक पेज लागणार आहे फक्त. कळतंय काय सांगतोय, सिंपल फंक्शनला 1 पेज आणि इनवर्स फंक्शनला 1 पेज, असं 2 पेज लिहायचे आहेत तुम्हाला फक्त. कळतंय काय सांगतोय, लिहिता येतील का, कोणाकोणाला लिहिता येतील, कन्फर्म लिहू शकतायत. सिंपलचे तुम्हाला लिहून दिले मी रेडीमेड, बरोबर. कंपोजिट साठी समजून दिलं, एक समजलाय म्हणजे त्याच्यावर बाकीचे सगळे तुम्हाला लिहिता येतील. तेवढे तुम्ही हुशार आहेत, तसे आहेत ना तेवढे हुशार, यस. नसाल हुशार तसं मी तुम्हाला अजून एक दिवस सांगणार आहे, तो काही विषय नाही. चला लक्ष द्या इकडे आता, नंबर 6.
y इक्वल टू ई रेस टू एक्स मायनस 3, ई रेस टू एक्स मायनस 3 असं आहे फंक्शन आपल्याला गिवन आहे. आता हे फंक्शन आहे, या फंक्शनचा जो इनव्हर्स फंक्शन आहे त्या इनव्हर्स फंक्शनचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायचा आहे. बट इनव्हर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करण्यासाठी आधी उलट बोललो मी ना, याचा डेरिव्हेटिव्ह पाहिजे आपल्याला, बट याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला डायरेक्ट पाहिजे नाहीये. याचा इनव्हर्स बनवायचा आहे, त्या इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आणि त्या डेरिव्हेटिव्हचा यूज करून या ओरिजिनलचा डेरिव्हेटिव्ह काढणार आहेत आपण, जी प्रोसेस मागच्या सगळ्या एक्झाम्पल मध्ये केली आपण. ठीक आहे ना. सगळ्यात आधी आता याला आपण काय करणार, -3 ला इकडे शिफ्ट करून घेणार. काय होणार तो y+3 इक्वल टू ई रेस टू एक्स. आता कोणाला शिफ्ट करायचं आहे, ई ला शिफ्ट करायचा आहे. समजतंय काय सांगतोय, कोणाला शिफ्ट करायचा आहे, ई ला. तो ई कसं काय शिफ्ट होणार सर, ते पण आम्ही अजूनपर्यंत शिकलेलो नाहीयेत. शिफ्टिंग मध्ये शिकले का असं कधी नाही, बरोबर. त्याला शिफ्ट कसं करायचं आहे, जे एक्सप्लेनेशन मी तुम्हाला आत्ताच लॉगरिथमिक फंक्शन साठी दिलं ना, बस त्याचाच यूज करायचा आहे. हे एक एक्सपोनेन्शियल फॉर्म मधलं इक्वेशन आहे, याला तुम्ही लॉगरिथमिक फॉर्म मध्ये कन्वर्ट करणार आहेत. कुठल्या पण एक्सपोनेन्शियल फॉर्मला लॉगरिथमिक फॉर्म मध्ये कन्वर्ट कसं करायचं आहे त्यासाठी तुम्हाला माहिती आहे. पहा, याला वाटलं तुम्ही असं लिहून घ्या, ई रेस टू एक्स इकडे आणि y+3 राईट हँड मध्ये. याला लॉगरिथमिक फॉर्म मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर काय करतो आपण, लॉग टू द बेस काय घ्यायचं, हाफ बेस. ठीक आहे. आणि जो समोर आहे y+3 तो इकडे आणि या वरच्या पॉवर मध्ये कुठे जातो, तिकडे जातो. हे शिकलोय आपण, आताच शिकलो मी तुम्हाला जस्ट 5 मिनिटापूर्वी. कोणाकोणाला समजलंय काय करायचं, काय केलंय तर क्लिअर झालं. अजून पण जर कधी तुम्हाला हे उमजत नसेल तर थोडस मागे जा फ्लॅशबॅक मध्ये, बरोबर. आणि व्हिडिओ मध्ये म्हटलं तर बॅक जा आणि पाहून घ्या 4-4, 10-10 वेळेस, बरोबर समजेल तुम्हाला. ठीक आहे. आता इथं पुढे बोल नका. आता इथे झालं काय असं करून, तर एक्स एकटा एका साईडला येऊन गेला. पा आला की नाही, जे आपल्याला पाहिजे होतं समजा, राईट. देअरफॉर एक्स इक्वल टू log टू द बेस ई ऑफ y+3 असं तयार झालेला आहे हा. आता याला आपण इनव्हर्स फंक्शन म्हणणार आहेत आणि ह्या इनव्हर्स फंक्शनला डिफरन्शिएट पण करणार आहेत. नाउ डिफरन्शिएट अबाव फंक्शन विथ रिस्पेक्ट टू y. देअरफॉर dx बाय dy इज इक्वल टू, आधी आपल्याला लॉगचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. हा ई नाही पण लिहिला तरी चालणार आहे समजा, बरोबर आहे की नाही. लॉगचा डेरिव्हेटिव्ह कंपोजिट फंक्शन आहे. आता लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय, तो 1 y+3 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ काय घेणार, y+3. y चा डेरिव्हेटिव्ह काय येणार 1, जसा x चा डेरिव्हेटिव्ह 1 येतो तसाच y चा पण डेरिव्हेटिव्ह 1 आणि 3 चा डेरिव्हेटिव्ह 0. म्हणजे 1/y+3 दिस इज dx बाय dy. बट आपल्याला dx बाय dy पाहिजे होता का ऍक्च्युली, नाही. आपल्याला काय पाहिजे, dy बाय dx. मग dy बाय dx साठी माहिती तुम्हाला नेहमीसाठी. आता काय करणार आपण, रिलेशन dy बाय dx इक्वल टू 1/dx बाय dy असं लिहून घेणार. ठीक आहे ना. 1/dx बाय dy किती, तो dx बाय dy ची व्हॅल्यू एवढी पूर्ण आहे, 1/y+3. याचा काय होणार आहे आता, रेसिप्रोकल, म्हणजे y+3 वरती चालला जाणार अपॉन 1, म्हणजेच काय राहणार, ओनली y+3. दिस इज dy बाय dx. बट अजून पण आपल्याला ऍक्च्युअल आन्सर मिळालेला नाहीये. ऍक्च्युअल आन्सर आपलं इन टर्म्स ऑफ एक्स मध्ये येणार आहे, बरोबर आहे की नाही. मग y+3 ला डायरेक्ट पूर्ण याला रेडीमेड आपल्याकडे व्हॅल्यू आहे तर ती लिहा, किंवा फक्त y चं जर कधी लिहायचे असेल ती पण लिहू शकतात, बरोबर आहे की नाही. डायरेक्ट ओनली y ची व्हॅल्यू जर कधी तुम्ही घेतली काय, e⁻⁻³ तर ही पण लिहू शकतात. आणि पुढचा +3 -3 कॅन्सल होणार आहेत. आन्सर काय येणार आहे, e⁻⁻x येणार आहे. मग तुम्ही ही स्टेप वाढवण्याऐवजी तुम्ही इथलं पण काम करू शकतात की सर आमच्याकडे डायरेक्ट y+3 चीच व्हॅल्यू ना e⁻⁻x. मग हा y+3 ला डायरेक्ट e⁻⁻x लिहा, हे लिहिण्याची गरज नाहीये. फक्त वाटलं तर एक काम करा, इथं इक्वेशन नंबर 1 असं कन्सिडर करा आणि इथं रेफरन्स द्या फ्रॉम इक्वेशन फर्स्ट. याला डायरेक्ट तुम्ही e⁻⁻x लिहू शकतात सिन्स फ्रॉम इक्वेशन फर्स्ट. समजलं, असं जस्टिफाय करू शकता. ठीक आहे. हे कोणाकोणाला समजलं आता, क्लिअर झालं. हे आहे आपलं फायनल आन्सर, dy बाय dx इन टर्म्स ऑफ x बाय युजिंग डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन. ठीक आहे.
नेक्स्ट आहे नंबर 7. y इक्वल टू e रेस टू ट्वाइस x मायनस 3. आता या ठिकाणी तो ई दिसतोय पा बेस मध्ये ई आहे की नाही. तो जो ई आहे त्याला आपल्याला डायरेक्ट शिफ्ट नाही करता येणार. त्यासाठी काय करावं लागणार आहे माहिती आहे, म्हणजे शिफ्टिंगचा रूल माहिती आहे तुम्हाला. याच्यासाठी काय करावं लागतं आपल्याला, तर सर तो ई येणार आणि इकडे ई रेस टू मायनस होणार, असं नाही करता येणार आहे काही. बरोबर आहे की नाही. इथे आपण काय करणार, याला लॉगरिथमिक फॉर्म मध्येच कन्वर्ट करणार आहेत. एकमेव तेच ऑप्शन आहे. मग एक्सपोनेन्शियल फॉर्मचं कन्वर्जन लॉगरिथमिक फॉर्म मध्ये कसं करायचं ना, हे तुम्हाला सांगितलेलं आहे ऑलरेडी आत्ताच. बरोबर आहे की नाही. याला लॉगरिथमिक फॉर्म मध्ये कन्वर्ट करून घ्या. पण मग का करतोय सर आपण असं, माहिती त्याचं पण रिझन तुम्हाला का, कारण की आपल्याला एक्स ला एकट्याला एका साईडला ठेवायचं आहे. बरोबर आहे की नाही. आणि मग ही जी पॉवर आहे ना, हा ट्वाइस एक्स मायनस 3 याला आपण इकडे शिफ्ट करून घ्या सर. तसं पण करता येणार नाहीये. म्हणून मग आपल्याला याला एकमेव ऑप्शन आहे काय, की लॉगरिथमिक फॉर्म मध्ये कन्वर्ट करून घ्या. बट बिफोर कन्वर्जन तुम्ही याला थोडस सिंपल करण्यासाठी काय करून घ्या, वाटलं तर या टर्मला इकडे लिहून घ्या इक्वल टू वाय. बरोबर, म्हणजे एक्स रेस टू एम इक्वल टू पी त्या फॉर्म मध्ये तयार झाला. बरोबर, जो मी तुम्हाला समजावला होता आता. बरोबर आहे की नाही. जर कधी असं काहीतरी असेल एक्स रेस टू एम इक्वल टू पी, याला तुम्ही लॉगरिथमिक फॉर्म मध्ये जर कधी लिहायचं ठरवलं तर तो कसा होणार, लॉग टू द बेस एक्स. जो बेस आहे तो इथं बेस मध्ये राहणार, इक्वलच्या तिकडचा जो आहे तो इथे येणार आणि पॉवर मधला तिकडे जाणार, असं होणार. बरोबर आहे की नाही. मग तेच लॉजिक आपल्याला इथे लावायचं आहे. सिंपल काय करायचं आहे, लॉग टू द बेस काय राहणार ई, हा समोरचा वाय कुठे येणार, इकडे येणार आणि पॉवरची टर्म तिकडे जाणार, ट्वाइस एक्स मायनस 3. म्हणजे इकडे काय तयार झाला, हा लॉग वाय. बेस ई नाही पण लिहिला तरी चालणार आहे. मायनस 3 इकडे घेऊन या, प्लस 3 होणार इक्वल टू ट्वाइस एक्स. 2 ला पण इकडे घेऊन या, अपॉन 2 इक्वल टू एक्स. इथपर्यंत समजतंय काय चाललंय तर, ठीक आहे. म्हणजे आपल्याला एक्स इक्वल टू असं काहीतरी मिळालं. लिहून घ्या वाटलं तर एक्स इक्वल टू. मग या ठिकाणी आपल्याला आता हा इनवर्स फंक्शन मिळाला आहे. एक्स इक्वल टू एफ इनवर्स ऑफ वाय या फॉर्म मध्ये मिळाला आहे तो आपल्याला. बरोबर आहे की नाही. आता याला आपण डिफरन्शिएट करणार आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय, राईट. dx बाय dy इक्वल येणार म्हणजे 1/2 इंटू डी बाय डी वाय ऑफ लॉग वाय प्लस 3. मग हा 1/2 इंटू लॉग वाय चा डेरिव्हेटिव्ह सेपरेट. लॉग वाय चा डेरिव्हेटिव्ह काय येणार 1/y आणि प्लस 3 चा डेरिव्हेटिव्ह काय येणार 0, म्हणजे फक्त 1/y. म्हणजे फायनल आन्सर काय आलं 1/2y. वरतीच लिहू, जागा कमी आपल्याकडे. कोण मिळाला, हा dx बाय dy इक्वल टू 1/2y. आला dx बाय dy. पण आपल्याला dx बाय dy पाहिजे होता का, नाही. काय पाहिजे आपल्याला dy बाय dx. सो हियर we know that dy by dx is equal to 1/dx by dy, right. Therefore dy by dx equal to 1/, what is dx by dy, dx by dy is 1/, twice y. twice y न्यूमरेटरला जाणार आणि तिथं जाऊन तो गाणे म्हणणार एक्सच्या नावाचे. मला एक्सच्या फॉर्म मध्ये लिहा. बरं ठीक आहे, वाय कुठे इन टर्म्स ऑफ एक्स असा आहे की नाही. येस. मग या वाय ला काय लिहिणार आपण, ई रेस टू ट्वाइस एक्स मायनस 3. इथे शोधा कुठं पण वाय जर दिसतोय आपल्याला, जसा दिसतोय इन टर्म्स ऑफ एक्स तसा लिहायचा आहे. मग काय तो आता वाय, तर तो आहे ई रेस टू ट्वाइस एक्स मायनस 3. रेडीमेड 2y ची व्हॅल्यू नाही इथं, 2 ला राहू द्या, कॉन्स्टंट आहे काही फरक पडत नाही. ठीक आहे.
डायरेक्ट y ची व्हॅल्यू लिहिली आपण अशी. दिस इज आवर फायनल आन्सर, दिस इज रिक्वायर्ड आन्सर. नंबर 8. आता हे एक्झाम्पल आहे, लक्ष द्या, बोलू नका, एकदम शांत ठेवा. याचा पुन्हा आपल्याला डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायचा आहे. बट डेरिव्हेटिव्ह कसा कॅल्क्युलेट करायचा आपल्याला, कुठल्या वेने जायचं आहे, तर वे आपल्याला असं सांगतोय की याचा आधी इनव्हर्स काढा, मग त्या इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह घ्या आणि त्याचा यूज करून मग आपण तो फॉर्म्युलानुसार मग डेरिव्हेटिव्ह ओरिजिनल फंक्शनचा घेणार आहेत, बरोबर. बट याचा आता आधी आपल्याला इनव्हर्स बनवावा लागेल. इनव्हर्स साठी काय करायचंय, लॉगला शिफ्ट करायचंय. लॉगला शिफ्ट करायचंय म्हणजे काय करावं लागेल, त्याला एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचंय, बरोबर आहे की नाही. कसा कन्वर्ट होतो सांगितलाय तुम्हाला. जो बेस मध्ये आहे त्याला बेस मध्येच लिहायचा आहे, जो इकडे आहे लॉगच्या समोर त्याला तिकडे पाठवायचा आहे. लॉगच्या बेस मध्ये 2 राहणार आणि हा y कुठे येणार, लॉगच्या समोर इथे. नाही उमजत आहे ना, सिंपल करून सांगतो. मग एक काम करा, त्यासाठी याला आहे ना इकडे लिहून घ्या. याला तिकडे लिहून घ्या, आता समजेल. काय करतो आपण मग याला कन्व्हर्जनच्या वेळेस 2 इथंच राहू द्या सर बेस मध्ये. या 2 च्या पॉवर मध्ये कोण येणार आहे, हा समोरचा आणि इकडचा तिकडे. समजलं आता, ठीक आहे. 2 raised to y इक्वल टू x बाय 2. डिनोमिनेटरचा 2 पण शिफ्ट करून घ्या. 2 into 2 raised to y इक्वल टू x. देअरफॉर x इक्वल टू 2 into 2 raised to y. इथे काय आहे ना की आपण या दोघं 2 ला जर कधी व्यवस्थित पाहिलं ना तर ते दोघं ना मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये आहेत. बट हा 2 च्या पॉवर मध्ये काय आहे y आणि या 2 च्या पॉवर मध्ये काय 1. आणि आपल्याला इंडायसेसचे रूल्स काय सांगतात की a raised to m into a raised to n म्हणजे बेस सेम असतील त्यांच्यामध्ये प्रोडक्ट असेल, इंडायसेस काही पण राहू द्या दोघांच्या, तर यांना आपल्याला कंबाईन करता येतं. दोघं बेसला कंबाईन करून त्या वरच्यांची ऍडिशन करायची असते. तोच रूल इथं यूज करणार आहेत आपण. सिंपल काय होणार मग, तो 2 कॉमन वरती 1 प्लस y, दिस इज x. समजलं का काय सांगतोय मी, असं करता येईल. जर काही तुम्ही असं न करता डायरेक्ट पण डिफरन्शिएट करायचं ठरवलं तरी करू शकतात. 2 raised to y चा डेरिव्हेटिव्ह काय येतो बरं, 2 raised to y into log 2. आठवतंय का कसा काय, तर ठीक आहे. ओके, समजा आपण याला असं करून घेतला. ओके, मग याला डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू काय, y. मग विथ रिस्पेक्ट टू y डिफरन्शिएट करताना लेफ्टला मिळेल dx बाय dy, राईट हँडला पहा. मग आता 2 raised to असं काहीतरी आहे, म्हणजे a raised to x चा फॉर्मॅट आहे. पहा, a raised to x चा डेरिव्हेटिव्ह काय लिहितो आपण, a raised to x चा a raised to x into log a असा येतो की नाही. मग तसंच आता याचा पण डेरिव्हेटिव्ह येणार आहे, फक्त इथं x नाहीये. x च्या ऐवजी काय समजा y, y पण नाहीये ऍक्च्युअली. y च्या ऐवजी काय आहे 1 प्लस y, म्हणजे कंपोजिट फंक्शन आहे, बरोबर. कंपोजिट फंक्शन साठी पण डेरिव्हेटिव्ह आपल्याला असाच घ्यावा लागणार. याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार मग, 2 raised to 1 प्लस y इंटू लॉग 2, म्हणजे a raised to x इंटू लॉग a असा फॉर्मॅट झाला समजा, बरोबर आहे की नाही. इंटू डी बाय dx ऑफ x च्या ऐवजी जो असतो दुसरा काहीतरी त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतो ना आपण इथं. म्हणजे इथं y च्या ऐवजी कोण आहे 1 प्लस y, त्याचा डेरिव्हेटिव्ह घेणार. ही स्टेप समजली का आपण, ही स्टेप समजली पाहिजे व्यवस्थित. कोणाकोणाला समजली स्टेप, तुम्ही असं करू शकता आता, ठीक आहे ना. हे इझिली समजलंच पाहिजे. याच्यासाठीच तर आपण एवढी मागची पूर्ण एक्सरसाइज सॉल्व्ह केलेली आहे. पूर्ण एक्सरसाइज आपली कंपोजिट फंक्शन वरती होती आणि ते अजून पण तुम्हाला जमत नसेल म्हणजे मागची रिव्हिजन करून घ्या एकदा व्यवस्थित. जोपर्यंत पहिली एक्सरसाइज व्यवस्थित तुम्ही शिकत नाहीत तोपर्यंत तुम्हाला इकडे पुढच्या एक्सरसाइज मध्ये समजणार नाहीये. कळतंय का काय सांगतोय. म्हणून अजून पण समजत नसेल मागची रिव्हिजन करा तेव्हाच पुढे या, ठीक आहे. लक्ष द्या. 1 प्लस y याचा डेरिव्हेटिव्ह पहा. आता 1 चा डेरिव्हेटिव्ह काय होऊन जाणार 0 प्लस y चा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 1, म्हणजे काय राहणार आहे फक्त 1.
इंटू 1. आता या ठिकाणी log 2 आहे, 1 तर राहणार नाही, आता log 2 आहे ऍज इट इज लिहिणार. 2 च्या पॉवर मध्ये 1 प्लस वाय, मग 2 रेस टू पॉवर 1 प्लस वाय याला आपण इन टर्म्स ऑफ एक्स लिहू शकतो का डायरेक्ट? 2 रेस टू पॉवर 1 प्लस वाय याला इन टर्म्स ऑफ एक्स लिहू शकतोय का? आहे का तसं रिलेशन? शोधा. मिळाला? येस. 2 रेस टू 1 प्लस वाय ला आपण लिहू शकतो काय? एक्स. ते पुढे करणार आहेत आपण, बरोबर आहे की नाही? बट त्याच्या आधी आपण काय करून घेणार आहेत सर, हा तर आपल्याला dx बाय dy मिळाला आहे. आपण याला काय लिहिणार आता? dy बाय dx. dy बाय dx साठी काय करायला लागणार? सिन्स आधी फॉर्म्युला लिहून घ्या. Therefore dy बाय dx इक्वल टू 1 अपॉन dx बाय dy. dx बाय dy काय आहे? 2 रेस टू 1 प्लस वाय इंटू लॉग 2. 1 नाही पण लिहिलं तरी चालणार आहे आता, ठीक आहे ना? आता याला आपण लिहिणार काय? x. वाटलं तर याला रेफरन्स साठी इक्वेशन 1 कन्सिडर करून घ्या. x इंटू लॉग 2 फ्रॉम इक्वेशन फर्स्ट. हाच रिक्वायर्ड डेरिव्हेटिव्ह आहे 1 अपॉन एक्स इंटू लॉग 2. कोणा कॉल समजलाय? क्लिअर झालं? व्हेरी गुड. हा होता क्वेश्चन फर्स्ट मधला लास्ट एक्झाम्पल. नेक्स्ट आपल्याला सेकंड क्वेश्चन स्टार्ट करायचा आहे नेक्स्ट लेक्चर मध्ये. बट ऐकून घ्या मी काय म्हणतोय, की सेकंड क्वेश्चन तुम्हाला तेव्हाच समजेल जेव्हा तुम्हाला आजचं लेक्चर व्यवस्थित समजलेलं असेल.